चला तर आज बनवूया मुगाच्या डाळीचं काहीतरी. काय ना, पिल्लूनी अख्ख्या मुगाच्या डाळीमध्ये पाणी टाकलेलं. सो मला याची रेसिपी बनवावीच लागली आणि खूप दिवस असं चालू होतं की मुगाच्या डाळीचा हलवा बनवूया. तर ही डाळ मी 2 ते 3 तासासाठी भिजत घातलेली आणि तिला छानपैकी धुवून मस्तपैकी मिक्सरमध्ये एक दरदरी अशी पेस्ट मी काढून घेतलेली. आणि ही पेस्ट साईडला ठेवून मी आता माझ्या मुगाच्या डाळीच्या हलव्याची तयारी करणार आहे. हे बघा, छान अशी पेस्ट आपली तयार आहे. तर कढाईमध्ये मी घेतलेला आहे 1.5 कप तूप. 1.5 कप तूप, 1.5 कप आपला पेस्ट आणि 1.5 कप पाणी, 1.5 कप साखर असा मंत्र आहे मुगाच्या डाळीच्या शिऱ्याचा. तो मी फॉलो करणार आहे. बघूया आपला शिरा कसा होतो आहे. इकडे मी तूप गरम करायला ठेवून चाचणीसाठी 1.5 कप पाणी, त्यात इलायची आणि 1.5 कप साखर टाकून थोडीशी केसर टाकणार आहेत. थोडीशी केसरने कसा त्याला छान पिवळसर कलर येणार. फूड कलर ॲड केल्यापेक्षा हे मला बरं वाटतं. याला छान मेल्ट करून घ्यायचं आहे. चाचणी वगैरे नाही, पण असं मेल्ट करून गॅस मी ऑफ करून देणार आहे. इकडे आपलं तूप तापलेलं आहे. तुपामध्ये पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट्स मी इथे काजू, बदाम, पिस्ता आणि थोडेसे सीड्स मी घेतले आहे. याला छान कलर येऊपर्यंत नाही, पण असं कुरकुरीत असं होऊपर्यंत छान फ्राय मी करून घेतलेलं आहे. हे बघा, आता याला साईडला काढून ह्या गरम गरम तुपामध्ये भाजलेला रवा आणि भाजलेलं बेसन 1-1 चमचा मी टाकलेला आहे आणि मस्तपैकी खरपूस याला तळून लगेचच याच्यामध्ये ते मुगाच्या डाळीचं आपण जी पेस्ट काढली होती ना, ती यात टाकायची आहे. आणि ती पेस्ट हलवत राहायची. खूप हात दुखणार, पण हलवत राहायची आहे. आणि नेमकं पिल्लू मला खूप त्रास देत होतं आणि त्यात मी हा हलवा बनवत होते. खूप कॉम्प्लिकेट झालं होतं माझ्यासाठी. पण मी शेवटी हलवलं आणि त्याला तूप सुटायला लागलं तेव्हा मी त्यामध्ये पाणी टाकलं. हळूहळू पाणी टाकायचं आहे, एकदम सगळं पाणी टाकायचं नाही आहे. तर पहिलं पाणी जिरून गेलं होतं, त्यामध्ये नंतर मी हळूहळू सगळं पाणी टाकून दिलं आहे. आणि माझी कढई थोडीशी छोटी झाली होती, सो मला हलवायला थोडंसं अवघड गेलं, बट माझा हलवा हा खूप छान झाला. हे बघा, मस्तपैकी याला छान हा शिजलेला आहे. वरतून ड्रायफ्रूट्स टाकून त्याला एक हलवून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी सर्व करायचं आहे. खूप छान लागणार. टेस्ट खूप मस्त झालेली आहे. अगदी हॉटेलसारखी नाही, पण एकदम छानवाली टेस्ट याला आलेली आहे. सो तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. सो भेटूया पुढच्या रेसिपीपर्यंत. आता काहीतरी स्पायसी बनवणार, कारण खूप गोड झालं आहे ना आता हे. बाय.